11 मार्च 2026 रोजी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा बोर्ड परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच मिळवाल. तर चला तर पाहूयात. तर तुमचा एकूण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 चा जो पेपर असणार आहे तो एकूण 40 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला 2 तास इतका वेळ देण्यात येतो. तर सर्वप्रथम पाहू शकता तुमचा जो प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला ए जो असणार आहे तो 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 4 पर्याय देणार आहेत आणि त्या 4 पर्यायांपैकी एक पर्यायाचं काय करायचं आहे तर दिलेल्या विधानांपैकी योग्य असा पर्याय निवडून तुम्हाला त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता 5 मार्क्ससाठी कशा प्रकारचा MCQ बेस्ड हा प्रश्न असणार आहे. तर पहिला पाहू शकता ऑल ऑफ दिस येणार आहे, त्याचं ऑप्शन आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. फक्त तुम्ही ऑप्शन जरी लिहून आला पेपरमध्ये तरी तुम्हाला मार्क्स हे मिळणार नाहीत. त्यामुळे ऑप्शन विथ त्याचा आन्सर त्या ऑप्शन सोबत काय असणार आहे ते लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर पाहू शकता सेकंड वन इज प्रिसिपिटेड फॉर्मड इज अ सॉल्युबल इन अ नेचर. त्यानंतर थर्ड वन असणार आहे 10⁻20 न्यूटन. फोर्थ वन असणार आहे फोकल लेंथ आणि फाईव्ह असणार आहे तो पॅरल टू इच अदर. तशा प्रकारे ऑप्शन आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे जेणेकरून तुम्ही यामध्ये देखील 5 पैकी 5 मार्क्स हे नक्कीच मिळवाल. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर 1 जो बी असणार आहे तो तुमचा आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन्स असणार आहे. 5 मार्क्ससाठी एक मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. पहिला असणार आहे तो तुम्हाला ऑड मॅन आउट. तर 4 पर्याय देणार आहेत आणि त्यापैकी कोणताही एक पर्याय काय करायचा आहे तुम्हाला योग्य असा निवडून तो जो असणार आहे तो ऑड मॅन आउट म्हणजेच वेगळा घटक असणार आहे तो तुम्हाला योग्य असा निवडून लिहायचा आहे. त्याचं ऑप्शन आणि त्याचं काय असणार आहे उत्तर हे लिहायचं 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर सेकंड वन असणार आहे कोरिलेशन. फाइंड द कोरिलेशन असणार आहे. तर IRNSS डायरेक्शन शोविंग. तर इनसॅट काय करतं तर कम्युनिकेशन सॅटेलाइट. तर इथे व्यवस्थित अगदी कम्युनिकेशन सॅटेलाइटला पाहू शकता अंडरलाईन केलेले आहे. ते तुम्हाला उत्तर परीक्षेमध्ये लिहायचं आहे आणि असं देखील तुम्ही व्यवस्थित लिहिलं तरी चालेल किंवा नुसता कम्युनिकेशन सॅटेलाइट जरी उत्तर लिहिलं तरी तुम्हाला त्यामध्ये एकपैकी 1 मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर थर्ड वन असणार आहे तर ट्रू ऑर फॉल्स. दिलेले स्टेटमेंट हे ट्रू ऑर फॉल्स आहे की ते फक्त लिहायचे. स्टेटमेंट परीक्षेमध्ये लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. ते तुम्हाला समजण्यासाठी लिहिलेलं आहे. स्टेटमेंट काय आहे पाहूयात. The anomalous behavior of water can be studied with the Hobbes apparatus. तर दिलेल्या स्टेटमेंट हे ट्रू असणार आहे. त्यानंतर पाहू शकता फोर्थ वन आहे ते तुम्हाला मॅच द फॉलोविंग. तर कॉलम ए कॉलम बी. कॉलम ए मधलं काय करायचं आहे तर मॅग्नीज दिलेलं आहे आणि कॉलम बी मधलं त्याचं उत्तर शोधून लिहायचं आहे. ट्रान्झिशन मेटल हा मॅग्नीज असणार आहे. 1 मार्क्ससाठी असणार आहे. पहा खूप सोपा असणार आहे. आणि फोर्थ वन दिलेलं आहे तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट द ड्यू पॉईंट इज काय असणार आहे तर 100% असणार आहे. हा देखील 1 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. तर एकूण तुमचा प्रश्न क्रमांक पहिला जो असणार आहे तो 5 मार्क्ससाठी अशा प्रकारे डिफरंट टाईप्सचे क्वेश्चन्स त्यामध्ये 1-1 मार्क्ससाठी सोपे असणार आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित अगदी विज्ञानाचा जो तुमचा पार्ट 1चा पेपर असणार आहे त्यातील पाठ्यपुस्तकातील व्यवस्थित चॅप्टर्स हे प्रिपेअर करायचे आहेत. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर जो 2 असणार आहे तो देखील तुमचा 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये ए जो असणार आहे तो गिव्ह सायंटिफिक रिझन्स 3 देणार आहेत आणि कोणत्याही 2 क्वेश्चनचं तुम्हाला सायंटिफिक रिझन्स द्यायचा आहे. प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क्स असा एकूण 4 मार्क्सचा क्वेश्चन नंबर 2 ए असणार आहे. तर सिल्वर अमालगम इज युज्ड फॉर फिलिंग डेंटल कॅव्हिटीज बिकॉज सिल्वर अमालगम मेल्स ॲट लो टेम्परेचर अँड मे बी इझिली फिल कॅव्हिटीज. इट इज यूज टू फिल अ कॅव्हिटीज. दॅट्स वाय त्याचा रिझन्स लिहायचा आहे. त्यानंतर पाहू शकता Newton's gravitational law is applicable throughout the universe and to all particles, hence it is called as the universal law of gravitation. There is a give scientific reasons. Question काय असणार आहे तर why Newton's gravitational law is called as a universal law of gravitation. त्याचं उत्तर हे तुम्हाला व्यवस्थित अगदी 1 ते 2 वाक्यात लिहायचं जेणेकरून तुम्ही ते 2 पैकी 2 मार्क्स मिळवाल. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो 2B असणार आहे तो एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला यामध्ये एकूण 5 प्रश्न देणार आहेत आणि 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्न 2-2 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता IUPAC नेम लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. तर दिलेल्या स्ट्रक्चरचं काय IUPAC नेम येणार आहे ते लिहायचं आहे. तर 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर प्रेस्बायोपियाचं काय करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित अगदी डिटेलमध्ये ते काय लिहायचं आहे. 2 मार्क्ससाठी द फोकसिंग पॉवर ऑफ आय लेन्स डिक्रीजेस विथ द एज. द मसल्स नियर द लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ ऑफ अ लेन्स. Sometimes people suffer from nearsightedness as well as farsightedness. In such a case, bifocal lenses are required to correct the defect.
त्यानंतर पाहू शकता जो थर्ड वन आहे तो देखील 2 मार्क्ससाठी आकृतीवरचा विचारला आहे. डायग्राम व्यवस्थित अगदी काढायची आणि जे बॉक्सेस तुम्हाला ब्लँक दिलेले आहे त्या बॉक्सेसमध्ये ते दिलेल्या ह्याला नाव काय येणार आहे तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत. आणि त्यानंतर हे जे आहे ते सॉलिनॉइड असणार आहे ते तुम्हाला ए आणि बी 2 मार्क्ससाठी आहे. तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. डायग्राम व्यवस्थित काढायचे पुन्हा एकदा उत्तरपत्रिकेमध्ये. त्यानंतर जो तुमचा क्वेश्चन नंबर 3 असणार आहे तो पाहू शकता. तुमचा एकूण हा प्रश्न 15 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा प्रश्न लेंदी असणार आहे. तर पाहू शकता 8 प्रश्न देणार आहेत आणि 5 प्रश्न सोडवायचे आहेत. तर पाहू शकता पहिला प्रश्न काय आहे 3 मार्क्ससाठी तर एस ब्लॉक कंटेन्स ग्रुप्स 1 and 2. द ग्रुप्स 13 to 18 constitute the P block. Group 3 to 12 constitute the D block while the lanthanide and actinide series at the bottom of the F block. त्यानंतर सेकंड वन देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज द ट्रान्झिशन एलिमेंट्स and metal elements lie along the border of this zigzag line and all the metals lie on the left side of the zigzag line while all the non-metals lie on the right side. हा एकूण 3 मार्क्सचा प्रश्न आहे. पाहू शकता व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्यवस्थित अगदी याचं उत्तर कसं लिहिलेलं आहे पाहू शकता. त्यानंतर जो दुसरा असणार आहे तो देखील तुमचा 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर यामध्ये पाहू शकता इन्क्रीजेस अवे फ्रॉम द आणि सर्क्युलर मॅनर. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त तिथं उत्तर हे लिहायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन्स तर ॲटलिस्ट 6 लाईन्समध्ये जर तुम्ही इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन्स लिहिलं तर 3 पैकी 3 मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर कशा प्रकारचे क्वेश्चन्स असू शकतात पाहू शकता बोर्डाच्या परीक्षेत. एक्सप्लेन द केपलर्स 3 लॉस. ते जे फर्स्ट लॉ सेकंड लॉ व्यवस्थित अगदी त्याचं हेडिंग लिहून ते लॉ काय आहे तर लिहिला तर यामध्ये तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स हे नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर पाहू शकता जो 5वा प्रश्न आहे तो देखील सोडवून तुम्हाला दाखवलेला आहे. हा टेबल फॉर्मॅटमधला आहे. तर पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F1 असते असेल तर इमेज कुठं तयार होणार आहे तर बिटवीन F2 अँड 2F2. अँड नेचर ऑफ द इमेज कशी असणार आहे तर डिमिनिश्ड रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज. त्यानंतर पाहू शकता ऑब्जेक्टची पोझिशन ॲट फोकस F1 असेल तर पोझिशन ऑफ द इमेजची ॲट इन्फिनिटी. आणि नेचर ऑफ द इमेज कशी असणार आहे तर रिअल इन्व्हर्टेड अँड अ व्हेरी लार्ज इमेज. त्यानंतर पाहू शकता जे तुमचं पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट बिटवीन F1 अँड 2F1 वरती असेल तर त्याची इमेज कुठं तयार होणार आहे बियॉन्ड 2F2 रिअल इन्व्हर्टेड अँड इन लार्ज. यामध्ये जे तुम्हाला पेन्सिलने अंडरलाईन केलेलं आहे ते फक्त फिल करायचं आहे. बाकीचं हे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये देणार आहेत. परत हा असा टेबल काढायचा आहे जसं दिलेलं आहे आणि त्यामध्ये जे ब्लँक सोडलेले आहे त्यामध्ये काय उत्तर येईल ते तुम्ही लेस आणि ऐकून 3 मार्क्ससाठी प्रश्न आहे. खूप सोपा आहे पाहू शकता. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत हे 11 मार्च 2026 रोजी दिसणार आहे. त्यानंतर जो तुमचा शेवटचा प्रश्न असणार आहे तो प्रश्न क्रमांक 14 असणार आहे 5 मार्क्ससाठी. आणि यामध्ये 2 प्रश्न देणार आहेत आणि कोणत्याही एका प्रश्नाचं तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे उत्तर सोडवायचं आहे. तर इथं सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड स्ट्रक्चर काढलेलं आहे पाहू शकता. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर हे तुम्ही पेननं काढायचं नाही तर पेन्सिलने काढायचं आहे. तर पेननं तुम्हाला व्यवस्थित दिसावे यासाठी काढलेले परंतु पेन्सिलचा जास्तीत जास्त इथे वापर केला तरी चालेल. तर पाहू शकता 5 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. होमोलोगस सिरीज म्हणजे काय त्याची डेफिनेशन लिहायची आहे. आणि हे जे स्ट्रक्चर असणार आहे ते 2 मार्क्ससाठी. हा देखील 2 मार्क्ससाठी. तर किती झाले 2 आणि 2 4 आणि हे असणार आहे 5. सॉरी हे असणार आहे 1 मार्क्ससाठी होमोलोगस सिरीजची डेफिनेशन. तर एकूण 5 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. आणि जर तुम्ही हे स्ट्रक्चर काढायला चुकला तर इथे तुमचे 4 मार्क्स जाणार आहेत. फक्त तुमचा डेफिनेशनलाच 1 मार्क्स मिळणार आहे. त्यामुळे व्यवस्थितच त्याचं स्ट्रक्चर हे काढायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट 1चा 11 मार्च 2026 रोजी होणारा जो बोर्डाच्या पेपरमध्ये कशाप्रकारे उत्तर लिहायची अपेक्षित असतात हे पाहिलं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.